MA रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये नव्याने सुरू झालेल्या अबेदा इनामदार सेंटर ऑफ इम्प्लांटॉलॉजी अँड डिजिटल डेंटिस्ट्रीमुळे रुग्णांना उपचार सुरू होण्यापूर्वीच आपल्या चेहऱ्याचा, दातांचा, जबड्याचा आणि स्मितहास्याचा डिजिटल आराखडा पाहता येणार आहे. यामुळे दंतवैद्यांना गुंतागुंतीच्या उपचारांचे अचूक नियोजन करता येते. उपचाराचा संभाव्य परिणाम आधीच संगणकावर पाहता येत असल्याने उपचार अधिक सुरक्षित, अचूक आणि परिणामकारक होतात. तसेच विद्यार्थ्यांनाही आधुनिक दंतचिकित्सेमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. अबेदा इनामदार सेंटर ऑफ इम्प्लांटॉलॉजी अँड डिजिटल डेंटिस्ट्री हे त्यांच्या आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणाच्या संकल्पनेतील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण मिळणार असून भविष्यातील दंतवैद्य जागतिक दर्जाचे कौशल्य आत्मसात करतील. त्याचबरोबर रुग्णांनाही अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि अचूक उपचारांचा लाभ मिळणार आहे. रंगूनवाला डेंटल कॉलेज या वर्षी आता 25 वर्ष पूर्ण होण्याचं साजरं करत आहे. आता या गेल्या 25 वर्षात आमचं कॉलेज 3 गोष्टींमध्ये तर खूपच पुढे आहे. एक तर म्हणजे पेशंट ट्रीटमेंट, दुसरं म्हणजे एज्युकेशन. आमच्या स्टुडंट्स, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बाहेरचे डेंटिस्ट पण खूप येतात इथे शिकायला. तर एक पेशंट ट्रीटमेंट, एज्युकेशन आणि रिसर्च या बाबतीत आमचं कॉलेजचं तर खूपच मोठं नाव आहे. आता आजच्या प्रेझेंट टेक्नॉलॉजीज आणि इनोव्हेशन्स हे सगळं पेशंट्सना, स्टुडंट्सना उपलब्ध करण्यासाठी आज एक फार हाय लेवलची लॅब आपण ओपन केलेली आहे. याच्यात जी पेशंट्सना ट्रीटमेंट होईल ती अगदी अत्याधुनिक साधनांनी देण्यात येईल. भले पेशंटचं डायग्नोसिस करणं, पेशंट्सचं ऑपरेशन्स करणं, पेशंट्सची मापं घेणं, पेशंट्सना ट्रीटमेंट फायनली कशी होणार आहे ही ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधीच दाखवणं, फेस स्कॅनिंग, इंट्राओरल स्कॅनिंग, डिजिटल टेक्नॉलॉजीज हे सगळ्यांचा इथे सदर वापर होणार आहे. बरं, पेशंटचं काम झाल्यानंतर त्यांच्यासाठी जे कॅप्स किंवा ब्रिजेस किंवा इम्प्लांटचे दात बनतील ते आधी ज्या टेक्नॉलॉजीने बनत होते त्याच्याऐवजी फार आधुनिक टेक्नॉलॉजीने, डिजिटल टेक्नॉलॉजीने, ऑटोमेशनने, पूर्ण कॅड-कॅम टेक्नॉलॉजीने, नवीन टेक्नॉलॉजीज 3D प्रिंटिंग सारखे हे असे टेक्नॉलॉजीज वापरून त्यांचे दात बनवून त्यांना ट्रीटमेंट एकदम हाय क्वालिटीची आणि एकदम कमी वेळेत देण्यात येणार आहे. तर हे सगळं जे जगातभरात टेक्नॉलॉजी पुढे चालू आहे त्याचं सगळं उपलब्धीकरण आपल्या विभागात हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. विभाग हे सगळं आता पेशंट, स्टुडंट्ससाठी आता उपलब्ध करणार आहे आणि पुढची पण जी टेक्नॉलॉजी येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आत्ताच सोय केलेली आहे. तर ही गेली 25 वर्षाचं आणि पुढच्या 25 वर्षाचं हे फार अत्याधुनिक मार्गदर्शन करेल लोकांचं असं हे डिपार्टमेंट आमचं सुरू होणार आहे. बरं, आपलं हॉस्पिटल जे इनामदार हॉस्पिटल ते सरकारी ग्रँटवर चालतं, तर दर जे आहेत इथले ते काय असतील त्याच्याबद्दल किंवा कमी दरांमध्ये हे सगळं होणार आहे का, कसं आहे? तर आता जसं मी सांगितलं, ट्रीटमेंटची दर्जा ही खूप उच्च आहे, तरी त्या मानाने इकडे पेशंट्सकडनं खूपच कमी चार्जेस घेतले जातात. ज्याच्यात साधारण मटेरियलचा खर्च निघेल वगैरे अशाच साधारण दरात ही पेशंटची ट्रीटमेंट पण सगळ्यात बेस्ट क्वालिटी मटेरियल्सने, सगळ्यात बेस्ट क्वालिटी टेक्नॉलॉजीने होते. तर असं सांगण्यात तर एकदम योग्य राहील की जी बाहेर प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जी पेशंट्सना ट्रीटमेंट मिळते त्याच्याच लेवलची, त्याच्यापेक्षा हायर लेवलची ट्रीटमेंट आपण इथे देणार आहोत. आणि जे आमचे चार्जेस आहेत साधारण तेच चार्जेस मेंटेन झालेले आहेत. अगदी कमी शुल्कात ही ट्रीटमेंट सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. इस साल जब हम अपने 25 वर्ष कॉलेज के पूरे कर रहे हैं एज प्रिंसिपल, मैं बहुत प्राउड फील कर रही हूँ कि हमने ये नया जो डिजिटल डेंटिस्ट्री और इम्प्लांटोलॉजी सेक्शन शुरू किया है. इसके साथ हम अपने स्टूडेंट्स को, अपने पेशेंट्स को और अपने टीचर्स को रिसर्च का और अच्छा सीखने का, अच्छे ट्रीटमेंट का मौका दे पाएंगे. और ये सिर्फ अभी प्रेजेंट के लिए नहीं है, हम फ्यूचर रेडी हैं ये सारी टेक्नोलॉजी के साथ. तो आने वाले 25 सालों में मेरा ख्याल है कि हम इससे भी कहीं आगे जाएंगे और इससे भी बढ़िया टेक्नोलॉजी अपने कॉलेज में लाएंगे और कॉलेज का नाम सिर्फ महाराष्ट्र में नहीं, अपने देश में भी सबसे आगे लेके जाएंगे, ऐसा मैं चाहती हूँ.
जी, Thank आप you. काफी सालों से इस कॉलेज की सेवा कर रही हैं। ओरल ट्रीटमेंट में अपना ये डिपार्टमेंट काम करता है, इसमें रिसर्च को लेकर कुछ आगे काम चलने वाला है क्या? जो हमने अभी ये टेक्नोलॉजी शुरू की है, डिजिटल डेंटिस्ट्री सेक्शन शुरू किया है, इसके साथ साथ हम नए मटेरियल्स पे रिसर्च करने वाले हैं और बहुत सारे और प्रोजेक्ट्स हम शुरू करना चाहते हैं। हम फेलोशिप कोर्सेज भी शुरू करेंगे और इसके साथ ही जो अपने स्टूडेंट हैं, अंडर ग्रेजुएट और पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट्स हैं, वो भी यहाँ पे जो है अपने डिजिटल टेक्नोलॉजी के साथ और रिसर्च कर सकते हैं और हम अपने कॉलेज को और अपने देश को और आगे लेके जा सकते हैं। और इतना भी बोलूँगी कि जो स्टूडेंट यहाँ से पास होंगे वो कहीं किसी भी कंट्री में जाएं, वो टेक्नोलॉजी वाइज किसी से पीछे नहीं होंगे, ऐसा हमें लगता है। थैंक यू। देश का सबसे अच्छा कॉलेज एम.ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल साइंस एंड रिसर्च पुणे में हमने आज जो इम्प्लांटोलॉजी एंड डिजिटल डेंटिस्ट्री का जो डिपार्टमेंट का इनॉग्रेट किया है, उसका हमने उद्घाटन किया हुआ है। मैं सबसे पहले तो इनकी जो टीम है, डॉक्टर डुगल है, डॉक्टर हेगड़े है, डॉक्टर मोहित, इनके ये सब पूरी टीम को मैं उनको कॉन्ग्रेचुलेट करती हूँ, उनको मैं मुबारकबाद देती हूँ, क्योंकि बहुत अच्छा उन्होंने काम किया है। ये जो काम हुआ है या ये जो लैब बनी हुई है, इसके पीछे जिसने काम किया है, मैं डॉक्टर परवेज़ और इफ्तिखार इनामदार हॉस्पिटल की भी पूरी टीम, उनको भी मैं मुबारकबाद देती हूँ। और क्योंकि मैं दोनों तरफ हूँ, यहाँ भी मैं प्रेसिडेंट हूँ और वहाँ भी प्रेसिडेंट हूँ, तो मुझे आज बहुत खुशी है और मैं ईश्वर के सामने उनकी बहुत यानी मुझ पर लगता है कि हम पर बहुत उसका करम है कि हमने एक बहुत अच्छा काम किया हुआ है। ये इतनी अच्छी सर्विसेज है जो पेशेंट को भी बहुत अच्छी सर्विसेज मिलेंगी, टीचर्स को मिलेंगी, और यहाँ के जो बच्चे पढ़ के निकलेंगे पूरी दुनिया में जहाँ जहाँ जाएंगे, वो कोई भी टेक्नोलॉजी उनके सामने आएगी तो वो उनको ऐसे नहीं लगेगा कि ये नहीं है। यहाँ से वो सब चीज़ सीख के जाएंगे और पेशेंट के लिए कम से कम वक्त में ज़्यादा से ज़्यादा फैसिलिटीज़ और बहुत ही कम तकलीफ के साथ, दर्द के साथ, वो हंसते हुए मुस्कुराते हुए आएंगे और दर्द ख़त्म होने के बाद मुस्कुराते हुए जाएंगे। तो मैं फिर एक मर्तबा उनको मुबारकबाद देती हूँ और ऐसे ही हमसे काम करें। आज़म कैंपस हमेशा ये काम करता रहा है। डॉक्टर P.A. इनामदार, उन्होंने 25 साल पहले ये जब कॉलेज एस्टेब्लिश किया था तो तब उन्होंने ख्वाब देखा था कुछ, वो ख्वाब जो है उसमें से हम कुछ चीज़ें अब कर पा रहे हैं और इसके आगे भी हम ये ऐसे अच्छे काम करते रहे। तुमच्याच नावाने हा डिपार्टमेंट चालू काय भावना आहे? नाही, मला खूप आनंद आहे आणि मी ईश्वरचरणी खूप त्याची कृतज्ञता व्यक्त करते आणि मला असं वाटतं की हे सगळं आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे। ही टीम जी आहे एम.ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च त्यांची आहे, इनामदार हॉस्पिटलची टीम आहे, डॉक्टर परवेज, इफ्तिखार इनामदार आणि बाकीची टीम, या सगळ्यांनी मिळून हे खूप सुंदर आणि खूपच उत्तम काम केलेलं आहे। हे सगळ्यांना, म्हणजे जे आपल्याकडे पेशंट येणार आहेत, जे आपल्याकडे विद्यार्थी येणार आहेत आणि आपल्याकडे जे शिक्षक येणार आहेत डेंटिस्ट्रीमध्ये, त्यांना मला वाटतं आजची जी टेक्नॉलॉजी आहे आणि पुढची जी फ्युचर टेक्नॉलॉजी जी येणार आहे ते तिथे ते शिकणार आहेत आणि शिकून ते पुढे जेव्हा जातील आणि प्रॅक्टिस करतील, मला असं वाटतं की ते कुठेही त्यांना कमी पडणार नाहीत आणि स्वतःचं नाव आणि देशाचं नाव उंचवणार आहेत असं मला वाटतं। मी पुन्हा त्यांना खूपच म्हणजे त्यांचं अभिनंदन करते आणि यापुढेही असेच चांगले काम आम्ही करत राहू। जी लॅब आहे ती देशात पहिली आहे आणि याच्यामध्ये काय नवीन काय टेक्नॉलॉजी वापरली याच्याबद्दल काय? टेक्निकल डिटेल्स मोहित सर सांगतीलच, जे काय टेक्नॉलॉजी, पण एकच आहे त्यातनं आम्ही किंवा डॉक्टर परवेजने एवढं त्यांनी त्यामध्ये लक्ष घालून एवढे बारकाईने सगळं पाहिलेलं आहे की सगळ्या डिपार्टमेंट आणि सगळ्या इक्विपमेंट्स एकत्र त्यांनी आणलेलं आहे आणि एकत्र पेशंट आल्याबरोबर त्याला जे काय आहेत प्रॉब्लेम असेल डेंटिस्ट्रीचं, ते इथे लगेच तासाभरात किंवा 2 तासात ते सगळे मोक्ष होतील आणि बाकी त्यांचे जे आहेत प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होतील असं मला वाटतं। आणि हे देशातलं पहिलं लॅब इथे आम्ही एस्टॅब्लिश, त्याचं उद्घाटन झालेलं आहे। यामुळे मला वाटतं की या कॉलेजचं सुद्धा नाव उंचवणार आहेत आणि पुणे शहराचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं सुद्धा नाव उंचवणार आहे असं मला वाटतं। मी सगळ्यांना अभिनंदन करते आणि मला खात्री आहे की इथले विद्यार्थी जिथे जातील ते आपलं नाव ते उंचवणार आहेत।